काल दिनांक 13 ऑक्टोबर सायंकाळी 4 वाजता संसदरत्न खासदार माननीय डॉक्टर श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना मुरबाड तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला। शिवसेना मुरबाड तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने त्याचबरोबर शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या वतीने रॅलीचे आयोजन केले होते। आपल्या मार्गदर्शनात संघटना बांधणी, आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या विषयांवर डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी प्रभावीपणे मार्गदर्शन केले। लाडकी बहीण योजना व मुरबाड रेल्वे विषयी बोलताना सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन केलं। प्रमुख मार्गदर्शक संसदरत्न खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाशजी पाटील साहेब शिवसेना उपनेते, रुपेशजी म्हात्रे साहेब शिवसेना उपनेते, मदनबुवा नाईक साहेब शिवसेना संपर्क प्रमुख, निलेशजी सांबरे साहेब शिवसेना उपनेते, एकनाथजी शेलार साहेब शिवसेना सहसचिव, अरविंदजी मोरे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख कल्याण मुरबाड, छायाताई वाघमारे शिवसेना महिला जिल्हा संघटक व अनेक तरुण कार्यकर्ते व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। लोकसभा निवडणूक आली का आमची मुरबाडची रेल्वे दिसते। आता आपण मोठ्या पदावर आहात। आपण मुरबाडच्या रेल्वे बाबत आदरणीय रेल्वे मंत्री, आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्याकडे वेळोवेळी भेटी घेऊन पाठपुरावा करा। आपण सत्तेतील एका मोठ्या पक्षाचे, जे लोकसभेमध्ये जे सत्तेची गरज आहे त्या मोठ्या पक्षाचे नेते आहात, त्यामुळे आपण मागोवा घेतल्यानंतर लवकरच आमच्या मुरबाडकरांसाठी रेल्वे येईल या नक्कीच खात्री वाटते। दाराघाट आहे, दाराघाट विषयी तोही मार्गी लावा। बाकी डीपीटीसी वगैरे तर तुम्ही आमच्या ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या प्रकारे संधी देता। गावोगावी आपले कार्यकर्ते उभे राहण्यासाठी छोटी मोठी कामं देण्याचं जे साहेबांचं प्रेम आहे ते प्रेम तुम्ही आपल्या या तालुक्यावर ठेवावं आणि आपल्याला अभिप्रेत असलेलं यश आम्ही सर्व कार्यकर्ते या तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मिळवून देऊ हा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या विभागातील बातम्यांसाठी डीजे न्यूज मुरबाड चॅनलला सबस्क्राइब करा। प्रतिनिधी जनार्दन भिसे। आज या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। मला वाटतं निवडणुकांच्या आजच आरक्षण जाहीर सोडत जयंती जाहीर झालेली आहे आणि काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका इथे लागतील। इकडे मला वाटतं नगरपंचायत आणि नगर अजूनपर्यंत चालूच आहे। नगर परिषद अजून 1.5 वर्ष बाकी आहे। तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बाकी ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुका, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका। गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की माननीय मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा होते तेव्हा कशा प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, गावागावांमध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या पोहोचवण्याचं काम केलं। योजना फक्त जाहीर केल्या नाही, त्याची अंमलबजावणी करून गोरगरिबांपर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ती योजना कशी पोहोचेल, लाडक्या बहिणींपर्यंत ती योजना कशी पोहोचेल याच्यासाठी शिंदे साहेबांनी काम केलं। म्हणून आज देखील लाडक्या बहिणींना जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो निधी तिथे मिळतो। सप्टेंबरचा मला वाटतं अजून हप्ता येणं बाकी आहे, तो देखील जे आहे हा लवकरात लवकर येईल। आणि जी दिवाळी आहे आता, आणि मला वाटत नाही की याच्या अगोदर कुठलं असं राज्य असेल की तिकडे ही योजना जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाली। 2.5 कोटी महिलांपर्यंत जी आहे ही योजना जी आहे ही पोहोचवण्याचं काम जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा झालं। आणि लाडक्या बहिणींनी देखील महायुतीवरती, शिवसेनेवरती भरभरून प्रेम केलं। म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे, लँडस्लाइड विक्ट्री जी आहे ही आपल्याला विधानसभेमध्ये मिळाली। आज शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत। जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील एका कार्यकर्त्यासारखं काम करत होते आणि आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आपण पाहत असाल की कुठली अतिवृष्टी झाली आता बघा सगळीकडे, सगळ्यात अगोदर जे आहे पोहोचण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं। आज त्यांच्या बरोबर सगळे सहकारी इथे काम करतायत। प्रकाश पाटील जी असतील, भाऊसाहेब चौधरी आहेत, रुपेश म्हात्रेजी आहेत, त्याचबरोबर शांताराम मोरेजी आहेत, अरविंद मोरे आहेत आमचे, त्याचबरोबर निलेश सांबरेजी आहेत, एकनाथ शेलारजी आहेत,
मदन मोहन नाईक आहे, कांतीलाल कंटे आहे, संतोष जाधव, सगळ्यांचं नाव इथे मी घेत नाही. पण आज शिवसेनेमध्ये जे काम 2.5 वर्षामध्ये आपण केलं त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या पक्षातून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस जे ती वाढत चालली. आज आपला नेता जो आहे दिवस रात्र काम करतो. काल मी बघितलं सकाळी जे आहे हे कोल्हापूरला होते, दुपारी जे आहे हे मुंबईला बैठक घेतली, संध्याकाळी जे आहे ते पुण्याला गेले आणि पुन्हा जे आहे येऊन मुंबईमध्ये जे आहे ते बैठक घेतली. असं काम जे आहे हा महाराष्ट्रातील एकच नेता करू शकतो, एकनाथजी शिंदे साहेब.